मध्ये सांगते. मी 2005ला गव्हर्नमेंटला जॉबला लागायच्या आधी माझ्या पायाला फंगस इन्फेक्शन झालं होतं 4थीला असताना. 12 ते 14 वर्ष ते इन्फेक्शन राहिलं. त्याच्यानंतर पाय कट केला. 2011ला डायबिटिक झालं. 2014ला सिझरियन सेक्शन झालं आणि 2017ला माझा कॅन्सरमुळं हिस्टेक्टॉमी झाली. टोटल हे मेजर 5 इश्यू माझ्या लाईफमध्ये. तसं मला सांगते, मी जेव्हा 4थीला असते ना तेव्हा काढा बसला. त्याचे 10 ते 12 वर्ष इतके मेडिसिन घेतले मी त्या काळामध्ये. म्हणजे दर 3 महिन्यांना मेडिसिनचा डोस हायर होत गेला, अँटीबायोटिक चेंज होत गेले. त्याच्यानंतर 6-7 दिवस ॲडमिट होऊन मला CP क्रिस्टाईन पेनिसिलिन आणि पेनिडोला पेनिसिलिन हे डोससुद्धा गेले. मेडिकल फील्डमध्ये जे असेल त्यांना माहीत असेल. नंतर जेव्हा माझी ॲम्प्युटेशनची वेळ आली होती ना त्यावेळेस मला लेप्रोसी, कुष्ठरोग आणि TB हे 2 ड्रग कॉम्बिनेशनमध्ये चालू होते. रिफॉर्मायसिन आणि डेप्सोन हे ड्रग. तरी पण काही फरक नव्हता पडत. शेवटी GNMचं मी ट्रेनिंगचं फर्स्ट इयर कंप्लीट केलं नर्सिंगचं आणि असे चालले होते पेपर संपवत. तर सर जे आगाशे सर श्रीरामपूरचे खूप अटल बिहारी वाजपेयीची ज्यांनी नी सर्जरी केली ते सर पाठीमागून चालले होते. म्हणे तर आता खूप दिवस झाले, 10-12 वर्ष होत आले, काही जखम बरी होत नाही, आपण एक काम करू, पाय काढून टाकू. सरांकडे मागवलं मी, तर सर खरंच पाय काढायचं. काय नाही, पाय काढून टाकून तू चालशील फिरशील, फक्त पाहता येणार नाही तर करूया. मला ठीक आहे सर, उद्या परवा प्रॅक्टिकल झालं की ॲडमिट होते आणि ऑपरेशन करायचं. आईने पण बघितलं होतं माझं वजन खूप कमी झालं होतं आणि ते ड्रग्स घेऊन एकदम काळा ठेवून चेहरा, बॉडी पतली, ही मरण म्हणे. आणि पहिले तर कसं व्हायचं, कारण आम्ही जमतेम फॅमिलीतले कॉमनमधले, तर एवढं डोनेशन भरलेलं, फी भरलेली नर्सिंगला, तर काय करायचं. ठीक आहे म्हणलं पाय काढू. पाय काढला. खूप दुःख झालं त्यावेळेस पाय काढल्यानंतर. नंतर मनात पण विचार आला होता सुसाईड करावं, पण मागं 2 छोटे भाऊ बहीण, मोठीचं लग्न झालेलं होतं. मग त्यावेळेस सुसाईडचा प्लॅन चेंज झाला. यानंतर 1 वर्ष गॅप घेऊन पुढं नर्सिंग ट्रेनिंग कंप्लीट केलं. 2005ला मी गव्हर्नमेंट जॉबला लागले हँडिकॅपच्या बेसवर. म्हणजे भगवान जे पण करतो त्याच्यामागे काहीतरी प्रयोजन असतं. गव्हर्नमेंट जॉब लागला 2005ला. 2009ला लग्न झालं. लग्नाची कंडिशन पण मी अशी ठेवली होती की मी हँडिकॅप करणार नाही. मी पण हँडिकॅप, ते पण हँडिकॅप, लाईफ कसं जगायचं झालं जेणेतेने. मग प्रेग्नन्सीचं प्लॅन. प्रेग्नन्सीसाठी मी त्यावेळेस एवढे मेडिसिन खाऊन म्हणजे माझी खूप ओबेसिटी वाढली होती. जवळ 75च्या आसपास असेल मी. लग्न केल्यानंतर प्रेग्नन्सी ठेवायची तर हार्मोनल थेरपी चालू केली. का सांगते, माझ्या लाईफमध्ये मेडिसिनने खूप मोठा अफेक्ट केला आहे म्हणून तर मग हार्मोनल थेरपी केली. 1-2-3 महिने हार्मोन घेतल्यानंतर फर्स्ट प्रेग्नन्सी राहिली 2011मध्ये आणि अबॉर्शन झालं. अबॉर्शन नंतर मग सगळं बॉडी चेकअप मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळं सगळं केल्यानंतर मला त्यामध्ये डायबिटिक डिटेक्ट झालं. तर डायबिटिक डिटेक्ट झाल्यावर शॉकमध्ये गेले की आता डायबिटीज झालं तर प्रेग्नन्सीचा काही चान्सच नाही. आणि त्यामध्ये अबॉर्शन झाल्यानंतर टॉर्च पॉझिटिव्ह आलं. टॉर्चमध्ये 7 व्हायरस असते. 7मध्ये एक माझा रुबेला व्हायरस पॉझिटिव्ह आला. रुबेला व्हायरससाठी परत टॉर्चने टॅब्लेट 6 महिने घ्यायची होती. प्रेग्नन्सीचा नो प्लॅन. मग पुढं BSc नर्सिंगला गेले. मुंबईवरून BSc नर्सिंग करून वापस आले. आंबेजोगाईला होते पोस्टिंग. 2013ला प्रेग्नन्सी राहिली. पोटात राहिल्यानंतर 3 महिन्यांनी मला लगेच स्पॉटिंग ब्लिडिंग सुरू झालं. मग प्रिशियस प्रेग्नन्सी होती. एवढं 4-5 वर्षांनी प्रेग्नन्सी राहिलं तर लगेच ॲडमिट करून टाकलं. ॲडमिट केल्याबरोबर मला स्टार्टिंग इन्सुलिन 14 युनिट चालू केलं. का तर प्रेग्नन्सी सस्टेन ठेवायची. प्रेग्नन्सी सस्टेन ठेवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं इंजेक्शन 7 दिवसांनी. हे सगळं चालू झालं रुटीन. प्रेग्नन्सी सस्टेन राहिले, हार्मोन राहिले, तर मेडिसिन राहिले. पुन्हा 6-7 महिन्यांनी 7व्या महिन्यात पुन्हा ॲडमिशन की परत डायबिटिक आहे, काय होऊ शकतं. तर प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यात टिल सिझरियन सेक्शनपर्यंत मी ॲडमिट होते. सिझरियन सेक्शनपर्यंत मला 34 युनिट इन्सुलिन 3 टाईम. सगळे बोटं सुद्धा ते रोज प्रिक मारून शुगर टेस्ट करून नंतर झालं सिझरियन सेक्शन झालं. सगळं झालं. माझा राईट ओव्हरी सिस्ट सांगितलं होतं, एकदम छोटं होतं त्यावेळेस जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करते. 2017ला मला अचानक पोटात दुखायला लागलं. जून-जुलैचा महिना, पावसाळाच होता. आणि मग ऑन दी स्पॉट ड्युटीवर गेला की नाही, पहिलं सगळ्या टेस्ट करायच्या, ड्युटी करायचीच नाही. पहिलं सोनोग्राफी केली, सिनियरकडून केली, नाही काहीतरी सस्पेक्ट आहे, 8 सेंटीमीटर आम्हाला काहीतरी वाटतंय. लगेच CT स्कॅन, कॉन्ट्रास्ट टाकून CT स्कॅन केला तरी कन्फर्म कॅन्सर आहे आणि 8 सेंटीमीटर सिस्ट आहे. घाबरले, कारण कॅन्सर पेशंट म्हटल्यावर बघितलेले होते.
काही तर मारतात, काही नाही आर्थिक खच्ची करून मारतात, काही मेंटली, आणि जे चांगले राहतात ते तर फॉरेनचा टॉप ट्रीटमेंट घेऊन व्यवस्थित राहतात. आणि आपण तर जमतेम फॅमिलीत, मुलगा छोटा, घराचं लोन, गाडीचं लोन, गव्हर्नमेंट सर्वांचं सगळं लोनवर असतं. काय करायचं, मरून जावं तर कसं होणार आहे, सगळं मागं कसं हे करणार. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी माझं CA मार्कर, जे कॅन्सरचे रिलेटेड ब्लड लेवल आणि जे स्कॅन होतं ते केलं, तर त्यात कन्फर्म माझं CA मार्कर होतं 156 आणि नॉर्मल लेवल असते 35. मला विचार केला झाला असं डायबिटीकमुळं असं तसं, मग मी निग्लेक्ट केलं होतं पेन इन ॲबडोमेन थोडे दिवस. मग जेव्हा हे सगळं कन्फर्म झालं तर पायाखालची जमीन तर हादरलेलीच होती. सुसाईडचा पण प्लॅन कॅन्सल केला होता, कारण नाही करू शकत, मुलगा 3च वर्षाचा आहे. आणि विचार केला की त्याला कळलं पाहिजे की त्याला एक आई होती, असं होतं काही त्याच्या लाईफमध्ये. तर देवाला म्हणलं, देवा अजून 3 वर्ष, म्हणजे तो जोपर्यंत 6 वर्षाचा होत नाही तोपर्यंत मला जवळ येणं देणं कंडिशन मला जगायचं आहे, 3 वर्ष तरी जगायचं. मग डोक्यात प्लॅन सुरू झाला. जेव्हा CA मार्कर आणि सिझरियन सेक्शन झालं, 9व्या दिवशी मॅलिग्नंट कॅन्सरचा जो रिपोर्ट आला ना, म्हणजे 2 कॅन्सर, एक नॉर्मल कॅन्सर, एक मॅलिग्नंट कॅन्सर, जो बॉडीमध्ये पूर्ण फैलतो. म्हटलं मरणार तर आहे, पण केमो घेऊन थोडे दिवस जगणार, काहीतरी करून जगायचं 2-3 वर्ष, लोन सेटअप करायचं, सगळं व्यवस्थित करायचं, मुलाला पण कळलं पाहिजे, सगळं इकॉनॉमिक कंडिशन सगळं व्यवस्थित करून मग मरूया असा विचार केला. फर्स्ट केमो घेतला. फर्स्ट केमोमध्ये माझं म्हणजे जेव्हा हिस्टेक्टॉमी झाली ना माझी, तर मी आईला त्यांना कोणाला सांगितलं होतं, कारण जीवनामध्ये खूप दुःख पाहिले ते आईनी पण आणि घरच्यांनी पण. फक्त तिला सांगितलं एक कॉमन थोडं छोटं ऑपरेशन आहे, तू आत्ताच्या आत्ता पुण्याला ये. म्हणजे काय एवढा पाऊस चालू नाही, काही येडी. म्हणलं नाही, मुलाला सांभाळायला कोण नाही, तू ये, माझं आम्ही दोघं करू ॲडजस्ट. आली, तिनं बघितलं ससूनमध्ये सोडलं मिस्टरांनी, मुलाला घरी गेले. धो पाऊस जुलैचा, आता तरी पाऊस आहे, मागच्या आठवड्यात जो पाऊस होता असला पाऊस. आई म्हणले, हे काय तुला सुई लावली, गाऊन घातला, असं काय केलं? मला काय नाही, मला कॅन्सर डिटेक्ट झाला, उद्याच्या उद्या मला पिशवी काढायची. म्हणजे असं ऑन द स्पॉट निर्णय कसं काय घेतला? लागली रडायला. भावाला फोन केला, भाऊ आला आता शिबिरला. तो पण गडबडला, तो पहाटे 4ला निघला घरून की नाही काहीतरी डेंजरच आहे, जायला पाहिजे. आले, जेव्हा मग ऑपरेशन वगैरे झालं, सगळं व्यवस्थित रडायला लागले. एकाच मुलावर नव्हतं वाटत ना. मग झालं, मॅलिग्नंटचा रिपोर्ट आला, तर तेव्हा पण मला वाटलं होतं मी तर कन्फर्म मारणार तर मारणारच आहे. मॅलिग्नंट कॅन्सर कोणी जगतच नाही असं बघितलं होतं स्वतःच्या डोळ्यांनी पण. मग विचार केला, पहिला केमो घेतला. 10व्या का 11व्या दिवशी फर्स्ट केमो घेतला. फर्स्ट केमोनंतर माझी इतकी डेंजर अवस्था झाली होती, म्हणजे मी जेव्हा सकाळचा नाश्ता खात होते ना, मला ते आठवत होतं टॉयलेटमधलं पेन आणि ते ब्लडिंग कशी धार पडत होते ते. मी ते नाश्ता पण नको म्हणत होते आणि इतकं आग व्हायची, म्हणजे सांगू शकत नाही. मी सांगते रे, वरती एक फॅन, साईडने एक फॅन आणि गार पाण्याचं फडकं जवळ. केमो घेतल्यानंतर 7व्या दिवशी पूर्ण हेअर लॉस पण झाला होता, टोटल हेअर लॉस. आणि मग काय करायचं? आई म्हणे ही मरती तर पुण्यामध्ये हिचं जस्ट रेव्हेन्यू, ते काय पुण्यात शक्य नाही, गावाकडे गेली तर सगळं होईल. भावाला बोलवलं, सगळं झालं, गावाकडे गेलं. गावाकडे गेल्यानंतर 21 दिवसांनी सेकंड केमो असते, कारण केमोचं कसं असतं, आपल्या सगळ्या ब्लड सेल जळायचे असतात, नवीन सेल जनरेट करायचे असतात. तर मग दिवाळीचं पिरियड, जुलै नंतर केमो, ऑक्टोबर होता. मग माझे मामा SSYमध्ये होते आणि ते कच्चं खात होते आणि कच्चं खाण्याचं माझं तर काही त्यावेळेस मानसिकता नव्हती. आणि ते मला जेव्हा ससूला भेटायला आले तर पागल म्हणे, ऑपरेशन कशाला केलं एका मुलावर, तिला अजून एखादा इश्यू झाला असं. म्हणलं मामाला काय पडली आणि मला झाला कॅन्सर, मामा पागलच आहे म्हणलं. तो विषय सुरू झाला. पण मामा काय म्हणले, ठीक आहे. माझं सेकंड केमोचं रजिस्ट्रेशन मी गरुड हॉस्पिटलला केलं. मामाने आणि भावाने प्लॅन केला की कसं करून एकदा बोलवायचं. मग मी येते तर गरुड हॉस्पिटलवरून रजिस्ट्रेशन करून मामाकडे गेले. मामा बोलले, पहिलं तुला जगायचं का मारायचं? म्हणलं जगायचं, 2-3 वर्ष तरी जगायचं आहे. म्हणजे मग एक निर्णय कर म्हणे, तुला जगायचं आहे ना, तर मग एक ट्रायल कर म्हणे, तुझं हे केमोचं शेड्यूल थोडं पुढं ढकलू शकते का? म्हणलं हा, आताशी फर्स्ट केमो झाला आहे, घेऊ शकते पुढं. तर एक 7 दिवसाचा कॅम्प आहे नाशिकला, तू काही कर त्या कॅम्पमध्ये जाय, तुझा खर्च मी करतो, तुझं काय असेल ते मी करतो, तू जा त्या कॅम्पला आणि रिटर्न आहे. नाही तुला म्हणजे तुझा फेत नाही बसला, तुला विश्वास नाही बसला, तर मी स्वतः केमोला घेऊन जातो तुला. मग ठीक आहे, मामाने एवढं प्रॉमिस केलं, ठीक, कारण मामावर खूप विश्वास होता. मग कारण एज्युकेशन सगळं सपोर्ट मामाने लग्न केलं, तर मामाची बात टाळू शकत नव्हते. तर गेले, असंच तुमच्यासारखे आले, आदल्या दिवशी कढी खिचडी खाल्ली, तेवढ्या याच्यावर इन्सुलिन घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी असंच फास्टिंग, ब्लड शुगर होतं म्हणून काही खाल्लं नाही. त्या दिवशी टोटल इन्सुलिन घेतलंच नाही.
आणि दुपारच्या सेशनला डॉक्टर शास्त्रींचं लेक्चर झालं. मेडिसिन कसं जहर असतं, आपण कसं जहर बॉडीवर अप्लाय करतो. आणि मग विचार केला, गेले 14 ते 15 वर्ष पायासाठी जहरच खाल्लं, नंतर प्रेग्नन्सीसाठी, नंतर आता कॅन्सरच्या एकदम डेंजर जहर खाते मी. मग विचार केला, एवढं वर्ष हाफ लाईफ 34-35 वर्ष जगले, तर ठीक आहे, अजून 2-4 वर्षाची अपेक्षा होती जगण्याची. तर मग विचार केला, काही ना मेडिसिन खाता आपण जगून बघूया. इतकं ट्रायल केलं, एवढं बॉडीवर ट्रायल केलं का विदाऊट मेडिसिन एकदा जगून बघूया. मग विचार केला, त्या शिबिरमध्ये मी त्याच वेळेस ठरवलं की जे नाही तर विदाऊट मेडिसिन. मग विचार केला, घरी आले, सगळं मेडिसिन फेकून दिलं. 7व्या दिवशी मी तिथंच इन्सुलिन स्टॉप केलं, हे डाएट फॉलोअप केलं. आणि कॅन्सर पेशंटला 2 वर्षे गव्हर्नमेंट मेडिकल लीव देतं, तर मला ह्या लीवचा तर पुरेपूर फायदा घ्यायचा. एकदम स्ट्रिक्ट शेड्यूल फॉलोअप केलं 2 वर्ष. सकाळी ग्रीन ज्यूस, दुपारी सलाद, संध्याकाळी 4 वाजता खाल्लं तर खाल्लं, संध्याकाळचं जेवण लवकर, असं 2 वर्ष फॉलोअप केलं. पण जेव्हा गव्हर्नमेंटची लीव सँक्शन होते त्यावेळेस 3-3 महिन्याचं मेडिकल रिपोर्ट सबमिट करावं लागायचं, तेव्हा नेक्स्ट लीव सँक्शन होती. पहिला 3 महिने सोनोग्राफी केली, एक सिटी स्कॅन केला, नॉर्मल आला. थोडं विश्वास आला की 3 महिन्यात मला एवढा फरक पडला आहे, तर बघूया. 6 महिन्यांनी पण एक सोनोग्राफी, एक प्लेन सिटी स्कॅन, नॉर्मल रिपोर्ट आले. कारण भीती असते, मॅलिग्नंट कॅन्सरमध्ये जर काही ट्रीटमेंट नाही घेतली तर पोट फुगतं, पोटात पाणी होतं, आसायटिस होतं, हे कॉम्प्लिकेशन खूप आहे. पण भीती होती की मी फक्त जगते तर तप सेवा सुविधांच्या आधारे जगते. मनात एक भीतीच राहते ना, एक दोन्ही मेडिकल फील्डच्या लोकांचं लगेच त्यात नाही बसत कशात. मग श्यामा दीदींना दर महिन्याला क्लिक करून रिपोर्ट पाठवते, दीदी असं असं आहे, असे रिपोर्ट नॉर्मल येत आहे आणि हेच फॉलोअप करते. दीदीने विचारलं, उपवास धरला का कधी? म्हणजे कॅन्सरमध्ये उपवास हा मस्ट असतो, फास्टिंग. मला नाही दीदी, उपवास तर कधी नाही करला, फक्त फास्टिंग आपलं जे रुटीन आहे ते केलं. ठीक आहे म्हणे. मग मला एक स्ट्राईक झालं की शास्त्रीजी पण सांगतात फास्टिंग महत्त्वाचं आहे, तर का नाही आपण एक नवरात्रामध्ये ट्राय करूया. अशी शिबिरमध्ये बसले, शिंपी काका बसले होते, रजिस्ट्रेशन चालू होतं त्यांचं ऑनलाईन नवरात्र उपवासचं. आता पण चालू आहे, आजपासून नवरात्र उपवासचं रजिस्ट्रेशन ओपन झालं आहे मेरिटमध्ये. आणि एका दिवसात जागा फुल होत्या. ट्रेनचं तिकीट केलं, बुकिंग केलं, माहीत नव्हतं काहीच. दिल्लीला जायचं एवढं मोठं कॅन्सर पेशंट, मी कसं जाणार. पण आपली ट्यूब खूप छान होती. मग केलं, गायडन्स केलं, रजिस्ट्रेशन केलं. आणि फर्स्ट उपवास मी 2017ला नवरात्रामध्ये केलेलं. याच्याच नंतर दसऱ्याच्या आसपास, दिवाळीच्या आधी हे झालं माझं फर्स्ट नवरात्र झालं. मग मला पेट स्कॅनवर आले मी, कारण 1 वर्षाने न्यूक्लिअर स्कॅन असतो. डायपोस्ट केला, हनुमान चालीसा स्टार्ट केली, रुबी हॉलला होतं माझं पेट स्कॅन. त्याचे रिपोर्ट मी अजून पण ठेवले, कारण कोणाला विश्वास बसणार नाही. मशीनमध्ये गेले, हनुमान चालीसा सुरू केली, जे होईल ते होईल, भगवंता तूच आता वारी तारी, जे होईल ते. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पेट स्कॅनचा रिपोर्ट आला, म्हणजे मी रडले पेट स्कॅनचा रिपोर्ट बघून की पेट स्कॅनचा रिपोर्ट माझा अक्षरशः नॉर्मल आला होता, काहीही नाही. म्हणजे मॅलिग्नंट कॅन्सरने माझं जे कॉम्प्लिकेशन जे आहे ते सगळं तारलं तप सेवा सुविरांनी. आणि आता तुमच्या पुढे उभं आहे ते पण तप सेवा सुविरांनीच आहे आणि इथे आहे. हे झालं माझं कॅन्सरच्या रिलेटेड. डायबेटिक्ससाठी पण काहीच नाही, मेडिसिन नाही, काही नाही, आपलं डाएट फॉलोअप करायचं. जर वाटलं कधी पार्टी तर होती गव्हर्नमेंटला, तर मग त्या दिवशी बघायचं काय करायचं ते प्लॅन, दुसऱ्या दिवशी फास्टिंग की काय. आणि दुसरं घरात फॅमिलीत जेव्हा डायबिटिक ड्रग घेत होते, मंथ एंडला पैसा राहत नव्हता, मामा कोण इकडून तिकडून करायचे प्लॅन. जालन्याचं शिबिर होतं, शास्त्रीजींना विचारलं. दुसरं शिबिर लगेच जालन्याला होतं, कारण पहिल्या शिबिरमध्ये काहीच कळत नाही, सगळं डोक्यावरून जातं, आधुरं जे आपल्याला प्रीफिक्स असतं माइंडमध्ये त्याच्याशी आपण लिंक होतो. पण मग दुसऱ्या शिबिरला गेलं, 10वा कसा काढायचा, शास्त्रीजी असे स्टेजच्या खाली होते. मी विचारलं, 10वा कैसे निकालना है? क्यों? मतलब पैसा नहीं रहता है तो मंथ एंड में कैसे करो? मैं मतलब ऐसा है तो पहला 10वां निकालो और बाद में जो होगा वो देखा जाएगा. भीख मांगो, जो होगा देखा जाएगा. मग म्हणत केलं भीक मागो अशी तर परिस्थिती नाही आहे. मग तेव्हापासून मी 10वा आजपर्यंत काढते. 10वा स्टार्ट केला, द्यायला सुरुवात केली. आज सगळं एकदम ओके, एकदम म्हणजे कॅन्सर पेशंट जो आर्थिक म्हणजे मेंटली, फिजिकली, शारीरिक जे असतं ते सगळं त्रास होतं. पण मी ह्या स्टेजमध्ये मेंटली, इकॉनॉमिकली सगळं एकदम परफेक्ट आहे आणि तुमच्या पुढे आहे. आणि कोरोना काळात पण खूप आम्ही स्ट्रगल केलं आहे. कोरोना काळामध्ये माझ्यासोबत तुमच्या पुढे उभं आहे. 3 वर्षापासून जेव्हा मी शिबिरमध्ये आले तेव्हापासून टोटल सगळं काही मेडिसिन स्टॉप, ना व्हॅक्सिनेशन, ना कोरोना
आणि तंदुरुस्त आहे. माझी फॅमिली पण खूप छान आहे, सेटल आहे.